नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, DNA फिंगरप्रिंटचे केंद्र डॅश डॅश येथे स्थित आहे। DNA फिंगरप्रिंटचे केंद्र डॅश डॅश येथे स्थित आहे। तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद या ठिकाणी स्थित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, जगात 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? जगात 5 जूनला कोणता दिवस साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 जागतिक पर्यावरण दिवस हा जगात 5 जूनला दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, अतिनील किरणे डॅश डॅशद्वारे शोषली जातात। अतिनील किरणे डॅश डॅशद्वारे शोषली जातात। तर ऑप्शन क्रमांक 1 ओझोन थर याद्वारे शोषली जातात, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक पाचवा, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा। चूक-भूल, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा। तर चूक-भूल, तर ऑप्शन क्रमांक 2 वैकल्पिक द्वंद्व हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्यातील काळ कोणता? स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्य काळ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 साधा भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? भारतातील वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1 JRD टाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही? पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 कोळी गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमवणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमवणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी राधानगरी वन्यजीव अभयारण्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसास्थळ नाही? पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसास्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 कान्हा राष्ट्रीय उद्यान हे युनेस्को जागतिक वारसास्थळ नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी व्याकरणाचे उद्दिष्टे अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा। खालीलपैकी व्याकरणाचे उद्दिष्टे अशुद्ध शब्दलेखन असलेला शब्द ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 4 वस्तू विनियम हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, अल निनो चा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात? अल निनो चा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 ला निना हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा। शोकाचे वर्णन करणारी कविता। पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा। शोकाचे वर्णन करणारी कविता। तर ऑप्शन क्रमांक 2 विलपिका हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्यातील काळ ओळखा। सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्यातील काळ ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्ण भविष्यकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा। खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा। तर ऑप्शन क्रमांक 3 होडी नौका हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती? भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 युनियन कार्बन इंडिया लिमिटेड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या जिल्ह्यामध्ये
खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 चिपको आंदोलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उर्जित पटेल यापूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते? उर्जित पटेल यांच्यापूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 रघुराम राजन हे उर्जित पटेल यांच्यापूर्वी RBIचे गव्हर्नर होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव डॅश डॅश आहे. भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 लॅक्टो बॅसिलस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोपोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पोलो हा खेळ भारताच्या कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? पोलो हा खेळ भारताचा कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या ठिकाणातून या राज्यातून पोलो हा खेळ भारताचा उद्भवलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतीचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो? पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतीचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो? तर ऑप्शन क्रमांक 1 बिष्णू हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डेफिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकार डॅशकडून पैसे उधार घेते. डेफिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकार डॅशकडून पैसे उधार घेते. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक कडून पैसे उधार घेते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे राज्य क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये नी जोडली जातात. संयुक्त वाक्य एकापेक्षा अधिक मुख्य वाक्ये डॅश डॅशनी जोडली जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रधानत्व बोधक उभयानवी अवयव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 समूहदर्शक शब्द जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची डॅश डॅश समूहदर्शक शब्द ओळखा. जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची. तर ऑप्शन क्रमांक 2 जुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. खालीलपैकी शब्दाचा समास प्रकार ओळखा. भाजीपाला. तर ऑप्शन क्रमांक 2 समाहार द्वंद्व हे आपले करेक्ट आन्सर होईल.